डोंबिवली MIDC मध्ये मृत्यूचे कारखाने कसे आहेत यावर आपण एक नजर टाकतोय। जून 2011 ते जून 2016 या कालावधीमध्ये म्हणजे तब्बल 5 वर्षांमध्ये 12 जणांचे मृत्यू झालेले आहेत। आग, गॅस गळती, तेलाची गळती अशा 29 मोठ्या आणि 26 छोट्या दुर्घटना घडल्या। तर 3 वर्षाच्या कालावधीमध्ये एप्रिल 2016 ते 2019 या कालावधीमध्ये आग, स्फोट, वायू गळतीच्या एकूण 18 दुर्घटना घडल्या, ज्यामध्ये मृत्युमुखी पडले होते 21 जण। तर 2016 साली होलम ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रोबेस एंटरप्राइजेस कंपनीमध्ये देखील अशाच दुर्घटना घडलेल्या होत्या। डोंबिवली MIDC मधल्या 4 वर्षातल्या एकूण दुर्घटना त्यावर आपण नजर टाकतोय। निलांबर डाइंग अँड ब्लिचिंग कंपनी आणि अगरवाल फॅब्रिक प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 2016 साली, 2017 साली वेस्टर्न केमिकल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, KSL अँड इंडस्ट्रीज लिमिटेड या ठिकाणी देखील दुर्घटना झाल्या होत्या। 2017 मध्येच गोपाल प्रिंट अँड प्रोसेसेस प्रायव्हेट लिमिटेड, इंडो अमाइन प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी दुर्घटना घडली होती। ॲलुफिन कंपनी यामध्ये 2017 साली अशीच दुर्घटना झाली। त्यानंतर 2018ला मेट्रोपॉलिटन एक्सिकेम प्रायव्हेट लिमिटेड आणि जय इंडस्ट्रियल केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी देखील दुर्घटना। 2018 मध्ये झेनिथ इंडस्ट्रियल रबर प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि आर्य फार्मा लॅब लिमिटेड या ठिकाणची दुर्घटना। 2019 मध्ये श्रीजी लाईफस्टाईल प्रायव्हेट लिमिटेड आणि विद्या विश्वास इंडस्ट्रीज या ठिकाणी देखील दुर्घटना। 2019ला डॉट मूड लॅबोरेटरीज आणि श्रीजी लाईफस्टाईल या ठिकाणी दुर्घटना घडली होती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।